आजच्या दिवसातील जवळजवळ मला वाटतं 5000 लोकांनी ही स्पर्धेचा आनंद घेतला गेलाय. भाटकर कोण प्रीमियर लीग ही स्पर्धा 2025 आणि पर्व या स्पर्धेचा आता तिसरं पर्व पाहायला मिळत आहे. लगेच नेक्स्ट मॅच आपल्यासोबत जोडली जाते आहे. अर्थातच नाणेफेकीचा टॉस जिंकला आणि प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतला गेला आहे. सलामवीरची जोडी पाहायला मिळते आहे. स्ट्रायकिंग एंडला प्रवीण भाटकर तर नॉन स्ट्रायकिंग एंडला रुद्र भाटकर पाहायला मिळतात आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती जर विचार केला तर श्रेयस कांबळे दाखल होत असताना पाहायला मिळतात आहे. अटीतटीची लढत आहे. 24 चेंडूचा सामना केला जातोय. गोलंदाज राईट ग्राउंड विकेट. पहिला चेंडू घेऊन श्रेयस कांबळे ऑन बॉलिंग मार्क. पहिला चेंडू फुलटॉस होतो. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतो आहे. चेंडू बॅटचा संपर्क जरूर आला. तिथून मात्र निर्धाव चेंडूची जरूर सांगता होते. डीपमध्ये क्षेत्ररक्षकात 30 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहायला मिळत आहे आणि पहिलं षटक हाणामारीचं षटक पाहायला मिळतात. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहायला गेलं तर एक क्षेत्ररक्षक जर मिड विकेट आणि या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो आहे. त्याचप्रमाणे दुसरा क्षेत्ररक्षक जर विचार केला तर एक षटकावर मिड ऑफच्या दिशेने पाहायला मिळतं. पहिला चेंडू इथं मात्र आणि धावचीची संधी आहे आणि विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. प्रवीण भाटकर यांना माघारी परतावं लागत आहे. आता धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये आनंद गणपत महादेव भाटकर प्रतिष्ठान या संघाला पाहायला मिळतो आहे. डीजे होत असताना पाहायला मिळतो आहे. अनिकेत कांबळे पाहायला मिळत आहे. एक मोठा खेळाडू अर्थातच मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झाला आहे. श्रवण भाटकर यांनी आपली लायमनची भूमिका पार पाडायची अशी विनंती करतो आपल्याला. त्याचप्रमाणे ऋषी भाटकर असतील, वेदांत भाटकर असतील, आपण लायमनची भूमिका व्यवस्थित पार पाडायची आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन श्रेयस कांबळे आपल्या षटकातील रुद्र भाटकरसाठी हा पहिला चेंडू पाहायला मिळतो आहे. निर्धाव चेंडूची जरी सांगतो होते. आता मात्र वाईटचे अपील केलं होतं. त्यानंतर मात्र पंचाने अपील पेटायला गेल्या आणि तिथून एक धाव कंप्लीट निर्धाव चेंडूची जरूर सांगतो होते आहे. धावसंख्या तब्बल अजूनही एक की नाही संघाचं खातं खोललं जात नाही आहे. एक विकेटचं पतन झालं आहे. परंतु इथे मात्र जर विचार केला प्रवीण भाटकरला बाद व्हावं लागला आहे. नवचीच्या संधीमध्ये इथे संधीचं सोनं केलं आणि प्रवीण भाटकरला तंबूचा रास्ता दाखवला गेला आहे. आतापर्यंत चांगली कामगिरी पाहायला मिळते आहे. श्रेयस कांबळे मगाच्या मॅचमध्ये सुद्धा फलंदाजी त्याच्या माध्यमातून चांगली उत्कृष्ट फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहायला गेली. त्याचप्रमाणे चांगली गोलंदाजी सुद्धा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता मात्र पुन्हा एकदा नेक्स्ट मॅचमध्ये लढतीमध्ये पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा भार त्यामध्ये कुटुंबाचा चेंडू होता. हलक्या त्याने खेळला गेला. चेंडू ट्रॅव्हल होतो आहे डिक्लेअर झोनमध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या मात्र तब्बल या 2 धावेने संघाचं खातं खोललं जात आहे आणि धावांचा श्री गणेश पाहायला मिळतो आहे. आमचे कॅमेरामॅन सोपवून बारगील आपल्याला पाहायला मिळतात आहे. पुढचा चेंडू घेऊन श्रेयस कांबळे चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. टीममध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. चेंडू अडवतो आहे. राजा गोविलकर चेंडू मागे पाहायला मिळतात आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. तिथून मात्र पुन्हा एकदा आता मात्र चांगला बॅटर पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. अनिकेत कांबळे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात आहे. चांगला चेंडू सन्मान दिला जातो आहे. गॅप शोधला जातो. एक धाव कंप्लीट केली जाते आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जातोय. जरूर डोक्याची घंटा आहे. धावची संधी पैकी थोडीशी खराब होती आणि तिथून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. धावसंख्या तब्बल 2 ने आता पुढे सरसावेल. 5 धावा धाबल कबड्डी पाहायला मिळत आहे. सकाळच्या 17 पासून माझ्यासोबत माझी स्कोरची भूमिका जी पार पाडतात आहे आमचे राज अग्रे यांचं सुद्धा या स्पर्धेनिमित्त सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे आमचे डीजे मास्टर आदेश
यांचे सुद्धा सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे आमचे ऑपरेटर अर्थात सागर हे सुद्धा आमच्यासोबत जोडले जाते. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले 5 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. 5 वरती 1 अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. 24 चेंडूचा हा सामना केला जातोय. प्रत्येक इनिंग मध्ये 24 चेंडू टाकले जातील. आनंदी गणपत भाटकर प्रतिष्ठान हा संघ पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर गिरोबा बागपाटोले हा संघ पाहायला मिळतोय. करण नागवेकर येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. करण नागवेकर एक मोठा खेळाडू पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बाहुबली म्हणून मानला जातो. अर्थातच तोच गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी पाहायला मिळते आतापर्यंत. करण नागवेकर राईट मोर द विकेट. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू भन्नाट वेगाने फेकलाय आणि तेवढ्याच वेगाने चेंडूला पाठवून दिलाय, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैना आत श्रेयस कांबळे करण्या नाही चुकी आणि तिथे बॅटर मात्र रुद्र भाटकर बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतोय. ओ टू डीजे. नवीन बॅटर रोहित दाखल होत असताना पाहायला मिळतोय. रोहित दाखल होत असताना पाहायला मिळतोय. करण नागवेकर इथे मात्र विकेटचं पतन जरूर झालंय. रुद्रला माघारी परतावं लागलाय. पहिला चेंडू पाहायला मिळतोय आणि ग्रीन बोल्ड होतोय. फलंदाज मात्र यष्टांचा बे ट्रिपल आचित केला जातोय. बॅटर मात्र रोहित मात्र आल्या पावली तंबूच्या रस्त्याला पाहायला मिळतोय. डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वेदांत पाहायला मिळतोय. करण नागवेकर गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. वेदांत पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. पहिल्या चेंडू मात्र वेदांतसाठी पाहायला गेलं तर पंचांचा इशारा येतो. वाईट चेंडू अतिरिक्त धावा तिथे खर्च केली जाते आहे. धावसंख्या मात्र तब्बल 1 पुढे सरसावती आहे. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. करण नागवेकरच्या माध्यमातून पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅकवरती. नेक्स्ट बॉल पाहायला मिळतोय. करण नागवेकर पुढचा चेंडू घेऊन आपल्या षटकातील पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू होता. फुलटा चेंडूला पुरेपूर फायदा उचलला जातोय. स्वप्नीलला केली जाते चुकी तिथे पाहायला मिळते आहे. परंतु आजच्या दिवसामध्ये स्वप्नीलने आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु यावेळी जर विचार केला तर झेल सोडला जातोय. मात्र चांगलं इथे मात्र जीवदान दिलं जात आहे वेदांत याला. लास्ट अगेन एंडला वेदांत पाहायला मिळतं. धावसंख्या तब्बल 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. इथून कुठेतरी अनिकेत कांबळेची बॅट बोलणं गरजेचं असेल. संघ आतापर्यंत अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेले. येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. करण नागवेकर चौथा चेंडू घेऊन आपल्या षटकातील ओव्हर द विकेट. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची अतिशय भन्नाट वेगाने फेकला आणि तिथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या तब्बल तिथे थांबली आहे.
7 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कर्नल नागवेकरच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. अनिकेतला कुठेतरी शांत ठेवलं जात आहे, पण तो शांत ठेवणं गरजेचं आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे, याही पुढे चांगली गोलंदाजी करायची असेल तर कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं आहे. जर आपण आपल्यासारख्या आयकॉन खेळाडूंनी जर कुठेतरी कमबॅक करून दिलं तर जे लोकल गोलंदाज असतील त्यांना कुठेतरी चांगली गोलंदाजी करण्यामध्ये यशस्वी ठरतील असं मला वाटतंय. चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. ऑलंद कार्पेटचा फटका आणि तिथून एकच धाव मिळते या चेंडूवरती सुद्धा. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या पोहोचली आतापर्यंत जवळ 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं होत आहे समाप्त. धावसंख्या 8 धावा. आतापर्यंत गडी गमावले गेले आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या तब्बल 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळते आहे. आनंदी गणपत भाटकर प्रतिष्ठान संघ प्रथमतः फलंदाजी करत असल्यामुळे आपण पाहायला मिळते. उर्दू डीजे. पार्थ भाटकर येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. तिसऱ्या षटकाचा भार वैयक्तिक कोटीतील पहिल्या षटक व संघाच्या वतीने तिसऱ्या षटकाचा भार पार्थ भाटकर वरती दिला जातोय. अनिकेत स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. अखो टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून जरूर दिला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक श्रेयस कांबळे चुकी झाली आहे आणि चेंडू दणदण करत निघून गेलाय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पार येतोय चौकार. बीपीएल 4-4-4 धावा मिळतील 4. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र चौकार आलाय अनिकेतच्या बॅट मधून. पार्थ भाटकर नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू घेऊन या बॅटची कडा लागली आहे आणि फलंदाज मात्र अनिकेत कांबळे बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतोय. अतिशय भन्नाट गोलंदाजी पार्थ भाटकरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अनिकेत मात्र एक चौकार लगावून तंबूच्या रस्त्याला पाहायला मिळतोय. ओ टू डीजे. निमित्त माने श्री तुषारजी साळवी साहेब यांचं स्टँड एक पाहतोय. तर आपण जर पाहायला गेलं तर एक माननीय श्री सुयोग उर्फ दादा दळी साहेब यांचं स्टँड पाहायला मिळत आहे. हे 2 स्टँड सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेनिमित्त. त्याचप्रमाणे महेंद्रजी झापडेकर साहेब असतील असे मोठमोठे दिग्गज इथे मात्र आपल्याला त्यांच्या माध्यम नेतृत्वाखाली ही स्पर्धा पाहायला मिळते आहे. भाटकरकोण प्रीमियर लीग 2025. पार्थ भाटकर येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा चेंडू घेऊन आपल्या षटकात येईल. अनिकेतला मात्र तांबूचा रस्ता दाखवला गेला आहे. पुढचा चेंडू घेऊन चांगला चेंडू यावेळेस पहिल्या चेंडूवरती हुक केला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र मनीषच्या माध्यमातून चूक झाली आहे आणि फेकी थोडी चांगली केली जाते. झेलची निसटला गेला
आणि मात्र त्याचपूर्वी तिथे मात्र बॅटरने एक धाव कंप्लीट केली जाते आहे. धावसंख्या तब्बल 1 ने पुढे सरसावते. आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आहे. आतापर्यंत चांगली फलंदाजी पाहायला गेली होती तर, परंतु जर विचार केला तर आतापर्यंत मोठी फटके खेळण्याची संधी देत नाही आहे. कुठेतरी जखडून ठेवलं जात आहे वारंवारता. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे श्रेयस कांबळे आणि तिथून दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला गेला आहे, परंतु फेकी काय इथं फेकी खरोखर अतिशय सुंदर फेकी पाहायला मिळते आहे. श्रेयस कांबळे बद्दल मित्रांनो जर विचार केला तर एक चांगला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुद्धा पाहायला मिळतो आहे. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आहे. 4 गडी आतापर्यंत गमावले गेले आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा ऑफस्टिक सोडून चेंडू निघून गेला आणि तिथे मध्ये यष्टीरक्षकांनी चांगली कामगिरी बजावली जाते आहे. निर्धाव चेंडूची जरूर सांगतो होती आहे. आता मात्र चांगलं कमबॅक केलं जात आहे. मगाचा सामना खरोखर क्षेत्ररक्षण करणारा संघ जर विचार केला तर गिरोबा बागपाटील या संघ थोडासा नाराज असेल. एक सामना त्याने गमावला गेला आहे. पुढचा चेंडू घेऊन चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि शेवटचा चेंडू येतोय निर्धाव. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये होतोय समाप्त. तिसरं पाहायला मिळत आहे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 14 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहे. O2 DG पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मनीषच्या माध्यमातून चांगला कमबॅक केला जात आहे. अंतिम षटकाचा भार मनीषवरती दिला गेलाय आणि चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते आहे. पहिला चेंडू मात्र निर्धाव टाकला जातो आहे. मनीष मात्र युवा तरुण गोलंदाज आहे पाहायला मिळतोय. चिंचके सोमेश्वर गावचा हा सितारा आहे. चांगला चेंडू पाहायला मिळते. आता एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल परंतु एकाच धावेवरती रोखलं जात आहे. तिथे मात्र 30 या सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि चेंडू मात्र एका धावेच्या मध्ये त्याने धावसंख्या मात्र तब्बल जाऊन पोहोचले. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 4 गडी गमावले गेले आहे. आता येणारे चेंडूचा खेळ बाकी असेल. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. 4 चेंडूवरती कुठेतरी मोठे फटके लगावण्याची संधी घेतली जाईल का पाहायला मिळेलच नक्की. येणारे 4 चेंडू सांगत नव्हता परंतु आज जर विचार केला तर मनीष आणि मिलिंद यांचा जर विचार केला तर सातत्याने एकाच टीम मध्ये खेळत असतात यंगस्टर सोमेश्वर संघामध्ये, परंतु आज या लीग फॉर्मॅट स्पर्धेमध्ये एकमेकाच्या समोर पाहायला मिळतात आहे आणि चांगली गोलंदाजी मनीष यावरती भारी पडला जातो आहे. चांगला चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली जाते. एक धाव कंप्लीट केली जाते आहे. एकाच धावेवरती रोखलं जात आहे. धावसंख्या तब्बल पुढे सरसावते. आता धावसंख्या जाऊन पोहोचले. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक अंतिम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 16 धावफलकावरती पाहायला मिळतात आहे. कुठेतरी जखडून ठेवलं जात आहे. क्षेत्ररक्षण करणारा गोलंदाजी करणारा संघ आतापर्यंत पाहायला मिळतो आहे. फलंदाजीचा निर्णय जरूर घेतला होता त्यानंतर तशी फलंदाजी अपेक्षित होती त्यानंतर झाली नाही आहे. आता मात्र चांगलं कमबॅक केला जात आहे. मनीषच्या माध्यमातून सुद्धा चांगलं कमबॅक पाहायला मिळते अंतिम षटकावरती. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर थोडंसं धावफलकाची रूपरेषा बदलेल थोडीशी. कुठेतरी चांगलं कमबॅक करणं गरजेचं असेल. पण वेदांतच्या बॅटमधून अजूनही मोठा फटका आला नाही आहे. वेदांत सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतो. झेलची शक्यता आहे. भूषण पाहायला मिळते. चेंडू खाली पोहोचले आणि झेल कंप्लीट केला जातो आहे आणि समाप्त होतो बॅटरीचा खेळ. धावसंख्या मात्र 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील आणि 17 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलं आहे. यानंतर आपण लगेचच नेक्स्ट मॅचच्या नाणेफेकीकडे वळणार आहोत. यानंतर होणारा सामना जय कणकरकण प्रतिष्ठान अप्पा 11 संघ आणि गुरु 11 संघ. महत्वपूर्ण लढाई आणि मी विनंती करतो की दोन्ही ओनरनी सुद्धा यायचं आहे या नाणेफेकीसाठी. यानंतरची लढत एक बाजूला जय गणेश जय कणकरकोण प्रतिष्ठान आणि दुसऱ्या बाजूला वाहणार आहोत गुरु 11 संघाचा कर्णधार. आपण लगेचच यायचं नाणेफेकीसाठी. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे.
चला दोन्ही संघाचे कर्णधार गुरु 11 संघाचा कर्णधार आणि त्याचप्रमाणे चला स्मितेश बोरकर आपल्याला सुद्धा विनंती करतो की त्वरित यायचं आहे. स्मितेश बोरकर सामन्याला उशीर होतोय मित्रांनो. चला लगेचच आपण लगेच नेक्स्ट इनिंगकडे सुद्धा जाणार आहोत. नेक्स्ट इनिंग पण लगेच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला स्मितेश बोरकर थोडं लवकर यायचं आहे. हर्षल कांबळे आपण सुद्धा यायचं त्वरित नाणेफेकीसाठी. चला लगेचच चालू सामना क्षेत्ररक्षक सजून घ्या. सलामीवरची जोडी दाखल करायची आहे. आजचा दिवस या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि उद्याचा दिवस अंतिम दिवस असेल या स्पर्धेचा. आणि तिसऱ्या पर्वाचा कोणता संघ विजयी ठरेल ते आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये समजणार आहे. चलिए सलाम की जोड़ी भी दाखिल हो चुकी है. एक तरफ श्रेयस कांबले तो दूसरी तरफ भूषण दाखिल हुआ है. 1 साल की वड़ी से बिलोंग करने वाला तो दूसरा आकाश दरगाटी से बिलोंग करने वाला. ये देखना होगा कॉम्बिनेशन किस तरह से मैदान कर रख लाएगा. चलिए मैच की ओर बढ़ते हैं. मैच की शुरुआत में जा दी है. गेंदबाजी मार्ग पर प्रवीण बाटकर दाखिल हुआ है. प्रवीण बाटकर के ऊपर विश्वास दिखाया गया है. ये अनुभवी खिलाड़ी है और इसे पता है कि किस लाइन और लेंथ पे गेंदबाजी करनी है. पहला बॉल. मैच की शुरुआत थोड़ी देर में होने जा रही है. 17 का टारगेट रखा जा चुका है. 17 में क्या होगा खतरा यही देखना होगा और ये 17 रन आपको भी भारी पड़ सकते हैं. इसलिए क्रिकेट को अनिश्चित गेम कहा जाता है दोस्तों और क्रिकेट में कहीं भी कुछ भी हो सकता है. ये 17 रन भी आपको भारी पड़ सकते हैं. गेंदबाजी मार पर प्रवीण. फर्स्ट बॉल देखिए हल्के हाथ से खेला. यहाँ पर जेल का खतरा हो सकता था लेकिन मिस फील्ड है. जी हाँ गलती की है और अक्सर कहा जाता है बाटकर एक रन की मदद से टीम का खाता जरूर खुलता हुआ. 17 रनों का टारगेट रखा जा चुका है और उस 17 रन में से 1 रन माइनस हो चुका है. प्रवीण बाटकर. नेक्स्ट बॉल. इस बार लंबा स्ट्रोक करना चाहते थे. बैट की एज ली थी. मुझे लगता है कि गेंद डिक्लेरेशन बॉक्स में ट्रैवल हुए. जी हाँ 2 रन मिलेंगे. डिसीजन हमारे तक जरूर पहुंचा है. 2 रन की मदद से रन संख्या आगे बढ़ी 3 रनों पर जा पहुंची है. और मैं जिस तरह से हर वक्त कहते रहता हूं कि जीता हुआ मैच हम हार भी सकते और हारा हुआ मैच जीता भी जा सकता है दोस्तों. इसलिए क्रिकेट अनिश्चित गेम कहा जाता है क्रिकेट को. फिर से एक बार. नेक्स्ट बॉल. प्रवीण बाटकर. इस बार भी हल्के हाथ से कटाया है. यहाँ पर सिंगल लिया है. सिंगल पे समाधान मानना पड़ेगा और इस सिंगल की मदद से रन संख्या जा पहुंचिए 4 रनों पर जा पहुंचिए. देखना होगा किस तरह से गेंदबाजी करेंगे. बॉल लेकर इस बार लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे. यहाँ पर भी एज ली थी. जी हाँ सिंगल लिया है. सिंगल पे समा दूसरे रन की मांग की है. यस यहाँ पर थोड़ा गलत थ्रो हुआ है और अक्सर कहते हैं कि गलती को माफी नहीं है दोस्तों. आपको ये 17 रन डिफेंड करने हैं किसी भी तरह. देखना होगा और मैं अक्सर कहते रहता हूं कि क्रिकेट अनिश्चित गेम है. फिर से एक बार. प्रवीण बाटकर. नेक्स्ट बॉल. राइट एम ओवर द विकेट से ट्रैक पर सुरेश काबले. इस बार लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे. चित्ररक्षण वहां पर मौजूद है. सिंगल लिया है. 1 रन कंप्लीट कर लिया है. 1 रन की मदद से रन संख्या आगे बढ़ी 7 रनों पर जा पहुंची है. अब देखने जाएंगे तो जीत के लिए सिर्फ और सिर्फ 10 रनों की जरूरत है. और जिंदगी की पिच पर जरा संभल कर रखना खेलना मेरे दोस्त क्योंकि स्टंपिंग करने वाला सबसे पास ही खड़ा होता है. इस बीच देखिए हल्के हाथ से कटा है. सिंगल लिया है फिर से एक बार और सिंगल की मदद से फिर से एक बार रन संख्या आगे जा रही है 8 रनों के ऊपर. थँक्यू. आपण नेक्स्ट मॅच नाणेफेकीच्या टॉसकडे जातोय. एक बाजूला गुरु 11 संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेले तर आणि आप्पा 11 हा संघ पाहायला मिळणार आहे. नाणेफेकीचा इथे टॉस होतोय. नाणेफेक जिंकली आहे इथे मात्र
पाहायला गेलं तर अप्पा 11 या संघाने नाणेफेकीचा टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? प्रथम फलंदाजी करू. नक्कीच प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतला. आपण जाऊया लगेचच चालू असलेल्या सामन्याकडे बोलूया. चलिए अनिकेत कांबले फिर से एक बार गेंदबाजी मार पर दाखिल हुए, हल्के हाथ से खेला है, पीछे की दिशा में खेलने का प्रयत्न किया था, सिंगल लिया, दूसरे की मांग की है और भूषण की अच्छी रन बिटुंडे विकेट वहां पर देखने मिली है। 2 रन आसानी के साथ यहाँ पर मिसफील्ड देखने मिली है, यहाँ पर मिसफील्ड देखने मिली है। जी हाँ, आसानी के साथ जहां 2 रन लेने थे वहां पर 3 रन कंप्लीट किए। अच्छी रन बिटुंडे विकेट वहां पर देखने मिली है। 3 रनों की मदद से रन संख्या 11 रनों पर जा पहुंची है। जीत के लिए केवल और केवल अब देखने जाएंगे तो सिर्फ 6 रनों की जरूरत है। अनिकेत कांबले गेंदबाजी मार्ग पर, नेक्स्ट बॉल अनिकेत कांबले इस बार लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे, गेंद डिक्लर की तरफ ट्रैवल हो रही है, 2 रन मिलेंगे और 2 रन की वजह से रन संख्या आगे बढ़ी, 13 रन पर जा पहुंची है। अब जीत के लिए 4 रन की जरूरत है। बार भी देखिए जरा खराब लाइन और लेन देखने मिली, ऑफ स्टंप के काफी बाहर गई है गेंद, यानी नियम क्रमांक 22 इस्तेमाल किया जा रहा है। व्हाइट का इशारा हमारे तक जरूर पहुंचा है। हॅलो, पुन्हा एकदा जाऊया सामन्याच्या आतमध्ये. अनिकेत कांबळे गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे आणि चेंडू ट्रॅव्हल होतो आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि तिथून एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या तब्बल 1 ने पुढे सरसावते. आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. तब्बल 15 धावा फलकावरती पाहायला मिळतील. इथून अजून 2 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. पाहायला गेलं तर अंतिम गेंद, इस बार लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे, डॉट गिनाई है, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 2 धावांची आवश्यकता पाहायला मिळते आहे. चांगला चेंडू आणि इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट केली जाते आहे. चेंडू ट्रॅव्हल झालाय का? नक्की चेंडू निघून गेला चौकारासाठी. 4 धावा फलकावरती पाहायला मिळतात आहे. धावसंख्या आणि हा सामना विजयी ठरतो आहे. गिरुबा बाग पाठवले हा संघ. लगेचच आपण नेक्स्ट मॅच कडे जाऊया. नाणेफेक जिंकली गेली आहे. जय खंडकर प्रतिष्ठान या संघाने प्रथमतः निर्णय घेतला गेला आहे फलंदाजीचा. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. गुरु 11 संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचे.